आणि आता यानंतर बघूयात रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं पेटलेला वाद कायम आहे। ही कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीवर संभाजीराजे ठाम आहेत। कुत्र्याच्या समाधीची पुरातत्व खात्याकडे नोंद नाही असा दावा करताना त्यांनी काही फोटोही दाखवले। कुत्र्याच्या संरक्षित स्मारकाच्या यादीत नोंद नाही, मग या समाधीसाठी तुकोजी महाराज कसे मदत करतील असा सवाल त्यांनी केला। पुरातत्व खात्याने स्पष्टपणाने सांगितलेलं आहे माहितीच्या अधिकारात, आणि त्या माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे नमूद आहे की वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाहीये। जी दंतकथा निर्माण झाली आहे राज संन्यासच्या नाटकातून, ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करून टाकली, ते काय बदनामी केली मी इथं सांगत नाही। त्या राज संन्यासातून त्या दंतकथेतून हा वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं। एकही रेफरन्सेस तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत। पुढे बघूयात, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेला, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी जी ती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आणि त्यांच्या या मागणीवरनं राज्यात नव्या वादाला तोंड फुटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली। मात्र या त्यांच्या मागणीला मोठा विरोध होताना दिसतोय। ही कुत्र्याची समाधी काढू नये असं पडळकरांनी सांगितलं। यासाठी एक चौकशी समिती स्थापन करावी अशी मागणी मिटकरींनी केली आहे। हा भावनिक संबंध या सगळ्या विषयामध्ये आहे आणि त्यामुळे सातत्यानं उकरून वाद काढणं हे अजिबात बरोबर नाही आहे। सरकारला माझी विनंती आहे, सरकारने या विषयामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे। यामध्ये एखादी समिती गठीत करा, हे वाघ्या कुत्र्याच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये संशोधन करा। कोणीतरी ब्रिगेडे म्हणतात आणि त्यांना पाहिजे तसा इतिहास तोडमोड करून निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, तर ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही। जसं औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नव्हता, तसं वाघ्या कुत्र्या सुद्धा आता या महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नाही। प्रश्न असा आहे की अनेक वर्षांपासून ते शिल्प रायगडावर आहे का, तर हो आहे। त्यावर वादविवाद झाले का, तर ते झाले। वाघ्या ऐतिहासिक आहे की अनऐतिहासिक हे इतिहास संशोधकांनी ठरवायचं आहे। त्यामुळं दोन समाजामध्ये कुठेही वितुष्ट निर्माण होणार नाही आणि प्रत्येकाच्या भावनेचा आदर करून सरकार म्हणून सरकारने आपली भूमिका वाघ्या कुत्र्या संदर्भात नक्कीच सरकार मांडेल। मला वाघ्या कुत्रा आणायचा होता, बाहेर आणायचा होता। जे विषय समाजाच्या कुठल्या हिताचे नाहीत, समाजाची समस्या सोडवणारे नाहीत, ते विषय आणून तुम्ही तुमचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करता, हे समजण्या इतकं महाराष्ट्र मूर्ख नाही।